जय भीम नमबुद्धाय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पाहिजे। हा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। या बौद्ध मुलींचा बघा कसा फसवलंय का मातंग मुलांनी। बघा हा व्हिडिओ। सर्वांना क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम। तर मी एक मुलाच्या 5 वर्ष मातंग समाजाच्या मुलावर प्रेम केलं होतं। जेव्हा मी मातंग समाजावर व्हिडिओ बनवला उपवर्गीकरणासाठी तर तो मला ब्लॅकमेल करत होता की तुझे मी पर्सनल फोटो बघितला ना व्हिडिओ। ही म्हणत आहे की माझं प्रेम 5 वर्षापासून होतं एका मातंग मुलाशी आणि त्याचं अगोदर लग्न झालेलं होतं। मी वर्गीकरणाच्या विरोधात मी बोलत होती तर हा म्हणून राहिला की तू बोलू नकोस। तर माझी आयडी बॅन केली आणि मला मारण्याची धमकी दिली। तर अजून दुसरा व्हिडिओ बघा तिचा। तर सर्वांना क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम। माझ्या आयडी बॅन झाले, माझ्या बॉयफ्रेंडनं बॅन केलेले आहे। तो मॅरिड होता हे मला माहित नव्हतं। मला खूप मारहाण मग आता काय म्हणावं? प्लीज हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। मला मदत हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि आपल्या भीम सैनिकापर्यंत पोहोचला पाहिजे। बोलणं ह्या मुलीला माझं एकच आहे बोलणं की तुला मातंग समाजाचा मुलगा प्रेम करायला मिळाला होता का? तो लग्न झालेला। मग लग्न झालेल्या मुलाला प्रेम केलं तू आणि वर्गीकरणाच्या विरोधात बोलून राहिली होती तर त्या व्यक्तीनं तुझं आयडी बॅन केली म्हणतं इंस्टाग्रामची। मग तुला मारलं म्हणतं, धमकी देऊन राहिला म्हणतं का तुझे जे प्रायव्हेट व्हिडिओ त्याच्या संग त्या घालवलेली वेळ आहे त्याची व्हिडिओ मी व्हायरल करतो, फोटो व्हायरल करतो। अगोदर ह्या मुलीला झोडलं पाहिजे माझं मत आहे। ह्या दादा सोशल मीडियावर व्हिडिओ लय व्हायरल चालू आहे। लोक कॉपी पेस्ट करून राहिले आपल्या आयडीवर आणि शेअर करून राहिले हा व्हिडिओ। अगोदर हा व्हिडिओ व्हायरल करणं थांबवा का? कारण हे चाल असू शकते, ही चाल असू शकते, आपल्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न होऊ शकते। माझ्या भावांनो, ही मुलगी सोशल मीडियावर हिनं फेक अकाउंट बनवून 2 हे व्हिडिओ अपलोड केले आहे आणि ह्या व्हिडिओच्या मागचं कारण ते सांगून राहिली की मी मातंग समाजाच्या मुलावर प्रेम केलं, त्याने मला मारलं। 5 वर्षापासून रिलेशन होतं पण त्याचं लग्न झालेलं ऑलरेडी होतं। आता मी वर्गीकरणाच्या विरोधात मी बोलले तर हे म्हणून राहिला मला मारलं म्हणते, माझी आयडी बॅन करून टाकली आणि माझे व्हिडिओ पर्सनली सोशल मीडियावर व्हायरल करा अशी मला धमकी दिली। आता मला सांगा तुम्ही, महाराष्ट्र तापलेला आहे वर्गीकरणाच्या विरोधामुळं। आपला जयभीमवाले बौद्ध समाज हा आंदोलन करून राहिलेला आहे आणि आपली मातंग समाजाची ना आपली अजूनच अनबन होऊन राहिलेली आहे, भांडणं लागलेली आहे त्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्यामुळं। आता ही मुलगी आगीत तेल टाकण्याचं काम करून राहिलेली आहे। या मुलीला मी मेसेज केला, या मेसेजेस नाही तर माझ्या पुऱ्या टीमला मी हा व्हिडिओ शेअर केला आणि हिला म्हटलं हिच्याशी बोलायचा प्रयत्न करा। आम्ही बोलण्याचा प्रयत्न करून राहिलो, हे कमेंटचा जवाब देऊन राहिली नाही, मेसेजचा जवाब देऊन राहिली नाही। मग काय समजावं आम्ही? हे खरं बोलून राहिली का? नाही मित्रांनो, बौद्ध आणि मातंग मध्ये झगडे कसे लागले पाहिजे हा प्रयत्न चालू आहे। तर या व्हिडिओच्या मागचं कारण हे दिसून राहिलं मला। हिच्यावर खरंच जुलूम झाला असता तर ही पोलीस स्टेशनमध्ये गेली असती, तिथून व्हिडिओ शूट केला असता। पण नाही, आपल्या भारतामध्ये कायदा सुव्यवस्था आहे, कानून आहे, तिथं का नाही गेली आहे? सोशल मीडियावर टाकला तिने व्हिडिओ, 2च व्हिडिओ टाकले त्या आयडीवर, तिसरा व्हिडिओ नाही आहे आणि फेक अकाउंट आहे ते। तर विचार करा दादा, तुम्हीच मला सांगा, खरं मुलगी असेल ना, हे खरंच तिला काही झालं असेल ना, खरंच तिच्यावर अत्याचार झाला असेल ना, खरंच तिच्या त्या बॉयफ्रेंडनं, लग्न झालेल्या बॉयफ्रेंडनं हिला मारलं असन आणि तिच्यावर बसतुलकी केली असन, तिला मरण्याची धमकी दिली असन, वर्गीकरणाच्या विरोधात बोलून राहिली होती ते तर तिचे व्हिडिओ अपलोड सोशल मीडियावर करण बा, प्रायव्हेट जे व्हिडिओ आहेत ते अपलोड करण किंवा व्हायरल करण अशी धमकी देत असताना तिनं डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा हे माझं मत आहे। पण हिनं सोशल मीडियावर टाकलं आणि काय म्हणून राहिली की शेअर करा, व्हायरल करा हा व्हिडिओ। म्हणजे काय, बौद्ध समाजाचं भान हे भ्रमित झालं पाहिजे। अगोदर बौद्ध समाज तापलेला आहे, अजून आगीत तेल टाकून म्हणजे मांग आणि महाराचे झगडे लागले पाहिजे असं या पोट्टीचं मत आहे। तुम्हाला वाटते का ह्या पोट्टीची चाल असन म्हणून?
दोन जातीमध्ये झगडे लावण्याचा. कारण कित्येक तरी व्हिडिओ हा व्हायरल आहे सोशल मीडियावर. मातंग समाजाच्या मुलाशी मी प्रेम केलं, त्या मुलाने मला धोका दिला, त्याचं ऑलरेडी लग्न होतं, मग मी वर्गीकरणाच्या विरोधात मी बोलून राहिली, तर त्या मातंग समाजाच्या मुलगाने म्हटलं तू विरोधात बोलू नको, तर माझं इंस्टाग्राम बॅन करून टाकलं आणि माझे व्हिडिओ प्रायव्हेट अपलोड करतो सोशल मीडियावर, असं टेमलू सांगून राहिली. आता तुम्हीच सांगा मला दादा, एवढं भार झालंय असं तर आतापर्यंत त्या पोरीला समजलं नसतं काय, हे पोलीस स्टेशनमध्ये गेली नसती काय, हे सगळं काय आहे, भ्रमित करण्याचं कारस्थान आहे. माझ्या बौद्ध बांधवांना हात जोड विनंती करतो, ह्या हरामखोर मुलीच्या मागे लागून तुम्ही स्वतः टाइमपास करू नका. कारण दादा मी माझ्या टीमला 1 घंटा मी हा व्हिडिओ पाठवला, शेअर केला, माझ्या पुऱ्या इंस्टाग्राम फॅमिलीला मी शेअर केला, हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, तरी हिचा जवाब नाही. हिच्या इनबॉक्समध्ये एवढे मेसेज केले, ताई तुझा नंबर दे, किंवा ताई मला बोलायचं आहे तुझ्याशी, तू कॉल कर, अशा पद्धतीनं मी लय वक्तव्य केलं, तरी ह्या मुलीने एकही जवाब दिला नाही, कमेंटचा जवाब दिला नाही. काय वाटतं तुम्हाला, हे खरी बोलत असेल का? ही मुलगी फसवत आहे बौद्ध समाजाला, कळलं का? ही मुलगी फसवत आहे. ह्या मुलीला लाताडलं पाहिजे. मग माझं मत आहे की मग काय करावं, बौद्ध समाजातल्या लोकांनी, भावांनी काय करावं, त्या माता समाजा मुलाला मारावं, मग त्या लोकांना भांडणं करावं त्यांच्याशी, मग झालं चालू. अरे हेच तर पाहिजे तुम्हाला, झगडे झाले पाहिजे म्हणून, शांतता भंग झाली पाहिजे म्हणून. काही हरामखोर नीच पापी लोक आहे. दादा ह्या मुलीच्या नादी लागू नका. हिचा 3रा व्हिडिओ आला ना तर मी अपलोड करणार, सांगणार, पण गोष्ट काय 2च व्हिडिओ आहे, 3रा व्हिडिओ अजून आला नाही. का नाही आला मलाही माहित नाही, पण ही खरी मुलगी राहिली असेल तर हिनं पोलीस स्टेशनमध्ये जाव आणि स्वतःची रक्षा करून घ्या, आणि जो व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे तिच्या FIR दाखल करा, हे माझं मत आहे. कारण हिच्या आयडीवर फक्त 2च व्हिडिओ आहेत, जास्त व्हिडिओ नाही. आणि स्क्रीनवर तुम्हाला आयडी दाखवतो, बघून घ्या तुम्ही स्क्रीनवर. मग काय म्हणाल तुम्ही? माझं मत एकच आहे, हे बौद्ध समाजाला भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे. आणि माझ्या बौद्ध बांधवांना माझं एकच म्हणणं आहे, ह्या मुलीच्या नादी लागू नका, ह्या व्हिडिओ पाहून तुम्ही भ्रमित होऊ नका. कारण हे असं असू शकते मांग आणि महाराचे झगडे लावण्याचं कारस्थान. तुम्ही आपल्या मुलीवर अत्याचार झाला, आपल्या मुलीवर अशाच्या पद्धतीने केलं, आपल्या मुलीचं शोषण केलं, आपल्या मुलीला यूज केलं, तर माझं एकच म्हणणं आहे, आपल्या मुलीला समजलं नाही काय, बौद्ध समाजातील मुलं नाही काय, रस्त्यावर पडलेले आहे काय, तिच्या प्रेम करती, बौद्ध समाजातील मुलावर प्रेम करती. तोच भेटला काय, 2 लेकराचा बाप, लग्न झालेला बाप, तोच भेटला काय? तेव्हा मला समजलं, 5 वर्षापासून तेव्हा मला समजलं तिचं लग्न झालं. आंधळी आहे काय का भोकणी आहे? आताच्या मुली तेव्हा तर 2 मिनिटात माहीत पडे काय आहे काय नाही. मला हे समजून राहिलं नाही. आणि ही म्हणून राहिली 5 वर्षापासून माझं प्रेम होतं आणि त्याचं लग्न झालं, आरोडी होतं, हे मला आता माहीत झालं. म्हणजे सांगाव काय जनतेला, आणि व्हिडिओ व्हायरल करा, लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे काय, म्हणजे हे शांतता भंग करा, दंगली घडवा असा प्रयत्न चालू आहे. तर कोणीही मधात पडू नये. आणि हिला खरंच दुःख झालं असेल किंवा हिच्यावर खरंच अत्याचार झाला, हिनं पोलीस स्टेशन गाठा, तिथं व्हिडिओ शूट कराव, तेव्हाच आम्हाला खरं वाटत, नाही तर खरं वाटत नाही. हा झगडे लावण्याचा कारस्थान असू शकते, दंगली घडवण्याचा कारस्थान असू शकते. तर माझ्या बौद्ध बांधवांना सांगतो, हात जोडून भ्रमित होऊ नका. ह्या अशा फालतू व्हिडिओच्या मुळे आपल्याला जातीवाद करायचा नाही, आपल्याला झगडे करायचा नाही. आधीच आपला महाराष्ट्रामध्ये ताणतणाव निर्माण झालेला आहे, कळलं का? अगोदरच आपण उपवर्गीकरणाच्या विरोधात आपण आंदोलन करू आपण मॅड झालेलो आहोत, कळलं? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान. शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, कळलं काय?